नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. आपटे नव्हे तर आता थोपट्यांनी साकारली पुन्हा कोकणात शिवप्रतिकृती. कोकणच्या दर्या किनाऱ्यालगत साकारतोय पुरंदरच्या शिल्पकाराने तयार केलेला भव्य छत्रपतींचा पुतळा. लवकरच अनावर होणार. कोकणच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहा नगरीच्या पवित्र खळखळत्या कुंडलिका नदीच्या तीरावर 2.5-3 एकरावर पुण्यातील कला संस्कारच्या ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलाकृतीतून साकारलेल्या भव्य अशा पूर्वाभूमिक असा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकूण 43 फूट उंचीचा भव्य देखणा असा पुतळा उभारला असून या पुतळ्याचा लोकार्पण अनावरण सोहळा लवकरच होणार आहे. या देखण्या पुतळ्याच्या निर्मितीकरता खासदार सुनील तटकरे यांनी विशेष परिश्रम घेतले असून या पुतळ्याच्या आगमनाची भव्य मिरवणूक रोहा नगरीत काढण्यात आली. यावेळी बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे सह यात सर्व नागरिकांनी सहभाग दर्शवला. तर रोहा अष्टमी नगर परिषद पुतळा आगमन करिता संपूर्ण शहराच्या चौकाचौकातून पुष्पवर्षाव ही करण्यात आला होता. तर विविध चित्ररथाचे आयोजन केले होते. तर विविध भागातून झांज पताका देखील उपस्थित होत्या. जणू रोहा संपूर्ण चैतन्यपूर्ण नगरी शिवमय झाली होती. पुण्यातील कला संस्कार आर्ट स्टुडिओचे पुरंदरचे मूळचे जेजुरी येथील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार आणि ज्यांनी राज्याबाहेर शेकडो महान महापुरुषांचे पुतळे तयार केले आहेत, असे सदर पुतळ्याचे वजन 8.5 टनाचा असून याच्या मजबूत कामाकरिता टाटा स्टीलचे अंतर्गत आवरणही करण्यात आले आहे. कोकण रोहा भौगोलिक शास्त्रीय अभ्यास करूनच या पुतळ्याची निर्मिती करण्यात आल्याचे थोपटे यांनी सांगितले. याकरिता 1.5 वर्षाचा कालावधी लागला असून विशेषतः खासदार सुनीलजी तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी वारंवार या ठिकाणी भेटी देऊन पुतळा शिवस्मारक निर्मिती कामावर विशेष लक्ष दिले. 1 दिवस 1 रात्र स्ट्रक्चर इंजिनियर आणि संबंधित तज्ज्ञांची टीम रोहा येथे उपस्थित होती. शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्यासह चित्रकार मूर्तिकार अनिकेत देशमुख, चित्रकला अभ्यासक सुरेंद्र कुडपणे, धनंजय कोटकर, सचिन घागरे यांनी पुतळा सेट करण्यात विशेष परिश्रम घेतले. काही दिवसातच या शिवस्मारकाचे अनावरण करण्यात येणार असल्याचे स्मारक समितीच्या वतीने सांगण्यात आले. खरं तर थोपटे यांनी शेकडो भव्य अशा पुतळ्यांची निर्मिती केली असून त्यांच्या कामाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. नुकत्याच घडलेल्या समुद्र किनाऱ्यावरील दुर्घटनेबद्दल थोपटे यांनी दुःख व्यक्त केले असून कोणत्याही महापुरुषाच्या प्रतिमे निर्मितीत तंत्र ज्ञान आणि इतिहास अभ्यास, दीर्घकाळाचा अनुभव आणि भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण, श्रद्धा व आस्थेचे भान ठेवणे हे एका शिल्पकाराला ज्ञात असणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पुरंदरच्या या शिल्पकाराची शिल्पकृती आता लवकरच कोकणाचं सौंदर्य वाढवणार यात शंका नाही. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, रोहा, रायगड. आज रोहा येथे माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 25 फुटी पुतळा, 18 फुटी चौथरा आज पुतळा पूर्ण फिटिंग केलेला आहे. तर पूर्ण पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये तयार केलेला आहे. काही दिवसानंतरच या पुतळ्याचं अनावरण होईल. चला घर घेऊया जयाद्री कुशीत, श्री मार्तंड नगरी. आपल्या स्वप्नातील घर साकारायचं आहे ना? मग चला जेजुरीला जाऊ. श्री कडेपठारच्या पायथ्याशी राहू. श्री मार्तंड नगरीच्या सुखवत जागेत आपले स्वप्नातील घर बांधूया. उत्तम अंतर्गत डांबरी रस्ते, कंपाऊंड सह संपूर्ण तयार प्लॉट्स, सुसज्ज प्रकाश योजना, स्ट्रीट लाईट्स पोलसह उत्तम जल व्यवस्थापन, तर सुरळीत ड्रेनेज लाईन, मोकळ्या हवेत सुंदर जागेत. इतकेच काय, 1 ते 11 गुंठे जागाही उपलब्ध. तर सुसज्ज नियोजित बंगलोज, प्लॉट्स, डुप्लेक्स सह आधुनिक यंत्रणा. चला तर मग आपल्या स्वप्नातील घराला
नव्या पंखांचे बळ देऊ मार्तंड नगरीत वास करू. बुकिंग सुरू आहे. संपर्क नंबर 9850 6990 69, 9881 3652 65, तर 9850 45 60 77. चला मार्तंड नगरीत राहू, खंडोबाच्या जेजुरीत राहू.